श्री गुरुचरित्र अध्याय 21 मृतपुत्र संजीवनम नाम 21 ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वताय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वताय नमः, दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओम सिद्धमणे नामधारका ब्रह्मचारी तो कारणिका, उपदेशिले ज्ञाननिका तया प्रेत जननीसी। ब्रह्मचारी म्हणे नारी मूढपणे दुःख न करी, कवण वाचला असे स्थिरी या संसारी सांगमज। उपजला कोण मेला कवण, उत्पत्ती जाहली कोठोन, जळात उपजे जैसा फेण, बुद्ध बुद्ध राहे कोठे स्थिर, तैसा देह पंचभूती, मिळोनी होय देह निर्मिती। वेगळे होतांची पंचभूती, अव्यक्त होय देह जाण, तया पंचभूतांचे गुण मायापाशी वेष्टोन। भ्रांती लाविती देह म्हणून पुत्र मित्र कलत्रवास, रज सत्व तमो गुण तया भूतापासून। वेगळाले लक्षण होती ऐक एक चित्ते, देवत्व होय सत्वगुण रजोगुण मनुष्य जाण। दैत्यासी तमोगुण गुणानुबंधे कर्मे घडती, जाणे जे कर्म आचरती सुकृत अथवा दुष्कृती। तैसे होय फळप्राप्ती आपुली आपण भोगावी, जैसे गुणांची वासना इंद्रिय तयाधीन जाणा। मायापाशे वेष्टोन सुख दुःखा लिप्त करीती, या संसार वर्तमानी उपजती जंतु कर्मानुगुणी। आपुल्या आर्जवापासोनी सुख दुःख भोगिताती, कल्पकोटी वर्षे जयांसी असती आयुष्य देवऋषी। त्यांसी न सुटे कर्मवाशी, मनुष्य कवण पाड सांगे। एखादा नरदेहाधीन काळ करी आपुले गुण, कर्म होय अनेक गुण देहधारी सर्व येणे परी। जो असेल देहधारी त्यासी विकार नाना परी, स्थिर नवे निर्धारी आपुले आपण म्हणावया। या कारणे ज्ञानवंते संतोष न करावा उपजता, अथवा नर मृत होता दुःख आपण करू नये। जधी गर्भ संभव होता काय दिसे आकारता, अव्यक्त असता दिसे व्यक्ता सवेची होय अव्यक्त पै। बुद्ध दिसती जैसे जळी, सवेची नासती तात्काळी। तैसा देह सर्व काळी, स्थिर नव्हे परियेसा। जधी गर्भ उद्भव जाहला, नाश्य म्हणून जाणती सकळा। कर्मानुबंध जैसे फळ तैसा भोग देहासी। कोणी मरती पूर्व वयसी, अथवा मरती वृद्धाप्येसी। आपुले आर्जव असे जैशी, तेणे परी घडे जाण। मायापाशे वेष्टोनी म्हणती पिता सूत जननी, कलत्र मित्र तेणे गुणी आपुले आपुले म्हणती मूढ। निर्मळ देह म्हणो जरी उत्पत्ती रक्त मांस रुधिरी, मळमूत्रात अघोरी उद्भव झाला परियेसा। कर्मानुवंश उपजतांची, ललाटी लिहितो विरंची। सुकृत अथवा दुष्कृतेंची भोगभोगी म्हणून, ऐसे या कर्म काळासी जिंकेले नाही कोणी परियेसी। या कारणे देहासी नित्यत्व नाही परियेसा। स्वप्नी निधान दिसे जैसे, कवणे करावे भरवसे। इंद्रजाल गारुड जैसे, स्थिर केवी मानिजे। तुझे तुझी सांग वहिले, कोटी जन्म भोग भोगिले। मनुष्य अथवा पशुत्व लाधले, पक्षी अथवा कृमी रूप। जरी होतीस मनुष्य योनी, कोण कोणाची होतीस जननी। कोण कोणाची होतीस गृहिणी, सांग तुवा आम्हा पुढे। कवण तुझी माता पिता, जन्मांतरीची सांग आता। वाया दुःख करीसी प्रलापिता, पुत्र आपुला
म्हणून पंचभूतात्मक देह चर्म मांस अस्थिमेह वेष्टोनिया नवमे देह मळबद्ध शरीर जाणावे कैचा पुत्र कोठे मृत्यू वाया का भ्रमो निरडसी तू सांडोनी ध्यावे कैंच प्रेत संस्कारिती लौकिकार्थ येणे परी ब्रह्मचारी सांगे त्वरित विस्तारी परिसोनी त्या अवसरे विनवीतसे तयासी विप्रवनिता तया वेळी विनवीतसे करुणा बहाळी स्वामी निरोपिले धर्म सकळी परिस्थिर नव्हे अंतःकरण प्रारब्ध प्रमाण म्हणो जरी तरी का भजावा श्रीहरी परिस संपर्के लोह जरी सुवर्ण नवे कोण बोले आम्ही पहिलेची दैवहीन म्हणून धरिले श्री गुरुचरण अभय दिदले नाही मरण म्हणून विश्वास केला आम्ही एखाद्या नरायेताची ज्वरा धावत जाती वैद्याची आघरा औषधी देऊन या प्रतिकारा सभेची करी आरोग्यता एके समयी मनुष्यासी आश्रय करीत करुणेसी साय होय भरवसी आली आपदा परिहारी त्रयमूर्तीचा अवतारू श्री नृसिंह सरस्वती असे गुरु तेणे दिदला असे वरु केवी असत्य होय सांग मज आराधिले मी तयासी वर दिदला गा आम्हासी त्याचा करुणिया भरवसे होतो आपण स्वस्थ चित्त विश्वासोनी असता आपण केवी केले निर्वाण कैसे माझे मूर्खपण म्हणून स्वामी निरोपिसी या कारणे आपण आता प्राण त्यजीन सर्वथा समर्पीन श्री गुरुनाथा वाढो कीर्ती तयाची ऐकून दियेचे वचन ओळखून या भाव मन सांगे बुद्धी तीसी ज्ञान उपाय एक करियाता विश्वास केला त्वाम श्री गुरुसी पुत्र लाधला पूर्णायुषी जरी आला मृत्यू त्यासी घेऊन जाई श्री गुरुस्थाना जेथे झाला असेल तुझवर तेथे समर्पी तू कलेवर पंचगंगा कृष्णा तीर औदुंबर वृक्षातळी ऐसे वचन ऐकून विश्वास जाहला तिचे मनी पोटी शव बांधून घेऊन गेली औदुंबरा प्रती जेथे होत्या गुरुपादुका आपळी शिरते बालिका रुधिरे भरल्या पादुका आक्रोश करीते नारी सकळ दुःखाहून अधिक साहवेना पुत्र शोक क्षयरोग तोची ऐक माता पित्या मृत्यूमूळ ऐसे करिता जाहली निशी विप्रमागती प्रेतासी म्हणती आक्रोश काहू करीसी संस्कारुनी जाऊ आता मनुष्य नाही अरण्यात केवी राहू जाऊ म्हणत जाडू दे आता प्रेत ऐक कर्कशे म्हणताती काही केली निधी प्रेत आपणा सवे जाळा म्हणत पोटी बांधून या प्रेत लोळत असे पादुकांवरी म्हणती विप्रझा ज्ञाती लोक राहू नये राणी निशंक तस्कर बाधा होईल ऐका जाऊ आता घरासी जाऊ आता स्नान करून उपवास हो का आजीचे दिनी प्रातःकाळी येऊन दहन करू म्हणती ऐका आजीचे रात्री प्रेतासी सुटेल वास दुर्गंधीसी आपोआप दहनासी देईन जाणा ते कर्कशा म्हणून निगती सकळ लोक राहिले तेथे जननी जनक प्रेता सहित करीती शोक होती रात्री परियेसा निद्रा नाही दिवस दोन्ही शोक करिता जनक जननी यामती न होता रजनी झोप आली तियेसी देखत असे सुषुप्तीत जटाधारी भस्मांकित व्याघ्र चर्म परिधानित रुद्राक्ष माळा सर्वांगी योगदंड त्रिशूळ हाती आला औदुंबरा प्रती
कावो शोक करिसी सती आक्रोशोनी आम्हावरी काय झाले तुझे कुमरा आता त्यासी करू प्रतिकारा म्हणून देतो अभय करा भक्तवत्सल श्री गुरु भस्म काढून प्रेतासी लावी तसे सर्वांगेसी मुख पसरी म्हणे तीसी वायू पुरस्करू म्हणे प्राण म्हणजे वायू जाण बाहेर गेला विसरून घालितो मागुती आणून पुत्र तुझा सजीव होय इतुके होताची भयचकित जाहली नारी जागृत म्हणे आपण कैसी भ्रांत लागली असे प्रेतावरी जे का वसे आपुले मनी तैसे दिसे निद्रा स्वप्नी कैंचा देव नरसिंह मुनी भ्रांती आपण लागली असे अमुचे प्रारब्ध सतावणे देवावरी बोल काय ठेवणे अज्ञान आम्ही मूर्खपणे श्री गुरुवरी काय बोल येणे परी चिंता करीत तव प्रेतासी झाले चेत सर्वांगी उष्ण बहुत सर्व संधीसी जीव आला म्हणे प्रेतासी काय झाले किंवा भूत संचारले मनी भय उपजले ठेवी काढून दूर परते सर्व संधी जीव भरला बाळ उठोनी बैसला म्हणे माते क्षुधा लागली मला अन्न देई म्हणत असे रुदन करीत तया वेळी आला कुमर माते जवळी स्तन घालिता मुख कमळी क्षीर निघे 32 धारा संतोष भय होऊन प्रीतीसी संदेह मागुती असे मानसी कडिये घेऊन बाळकासी गेली आपुले पती जवळी जागृत करुणी पतीसी सांगे वृत्तांत आद्यंतेसी पती म्हणे तियेसी चरित्र असे श्री गुरुचे म्हणून दंपती दोघे जना करुणी औदुंबरी प्रदक्षिणा साष्टांगी करीती नमन स्तोत्र करीती नाना परी जय जया वरद मूर्ती ब्रह्मा विष्णू शिवयती भक्तवत्सला तुझी ख्याती वास पाहसी भक्तांच्या तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी अशक्य तुझ वर्णावयासी क्षमा करणे स्वामिया कोपे करुणी मातेसी निष्ठुर बोले बाळ कैसी तैसे अविद्या मायेसी तुम्हा ओकटे बोलिलो सर्वस्वी आमा क्षमा करणे म्हणून घालिती लोटांगणे विनवून या करुणा वचने गेली स्नान गंगेत स्नान करुणी बाळका सहित धुती झाली पादुकांचे रक्त औदुंबरा स्नपन करीत लाविते दीपतये वेळी पूजा करीती भक्तीसी मंत्रपूर्वक विधींसी शमी पत्र कुसुमेसी पूजा करीती परियेसा निरंजन तया वेळी करीती गायन परिबळी अति संतोष तये बाळी भक्ती भावे स्तुती करीती इतुके होता गेली निशी उदय दाहला दिनकरासी संस्कारू म्हणून प्रेतासी आले विप्रज्ञाती सकळ तव देखतांची कुमरासी विस्मय जाहला सकळिकांसी समाराधना करीती हर्षी महानंद प्रवर्तला ऐसा श्री गुरुस्थान महिमा अखिल लोकला धरे कामा एकेकाची सांगता सीमा विस्तार होईल बहुकथा सिद्ध म्हणे नामधारका स्थान महिमा ऐसा ऐका अपार असे सांगता आणि का साधारण तुझ निरोपी रहे तया औदुंबरा तळी श्री गुरु असे सर्व काळी काम्य होत तात्काळी आराधिता श्री गुरुसी पुत्रापत्य वांझेसी श्रियायुक्त दरिद्रियांसी आरोग्य होय रोगियासी अपमृत्यू कधी नो हे जाणा
भाव असावा आपुले मनी, पूजा करावी श्री गुरुचरणी. जे जे वासना ज्याचे मनी, त्वरित होय पर्येसा. कुष्टी असेल अंगहीन, त्याने अर्चावे गुरुचरण. सुवर्ण होय अंग जाण, संशय मनी न धरावा. हृदय शूळ गंडमाळा, अपस्मारादी रोग सकळा. परिहरती तात्काळ श्री गुरुपादुका अर्चिता. जो का असेल मंदमती, बधिरमुका पांगुळ रक्ती. औदुंबरी सेवा करीती, सुदेह होय सत्यमाना. चतुर्विध पुरुषार्थ तेथे होय निश्चित. प्रत्यक्ष वसे श्री गुरुनाथ, औदुंबरी सनातन. जया नाम कल्पतरु, प्रत्यक्ष जाणा औदुंबरू. जे जे मनी इच्छिती नरू, साध्य होय पर्येसा. किती वर्णु तेथील महिमा, सांगता असे अशक्य आमा. श्री गुरु नरसिंह सरस्वती नामा, प्रख्यात असे पर्येसा. गंगाधराचा नंदन सांगे, गुरुचरित्र कामधेनु. भक्तिपूर्वक ऐकती जन, सकलाभीष्ट पावती. म्हणून सरस्वती गंगाधरू, सदा ध्यातसे श्री गुरु. उतरावया पैल पारू, इह सौख्य परागती. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे मृतपुत्र संजीवनं नाम एकविंशोऽध्यायः. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. ओवी संख्या 89. यथार्थ श्री गुरुचरित्र. विप्रस्त्रीला ज्ञानोपदेश. मृतपुत्र संजीवनम नाम अध्याय 21. विप्रस्त्रीला ज्ञानोपदेश. सिद्ध नामधारकाला म्हणाले, तो ब्रह्मचारी आला व त्याने त्या प्रेत जननीला ज्ञान विवेकाने उपदेश केला. तो त्या विप्रस्त्रीला म्हणाला, मला सांग, या संसार सागरात कोणी अमर झाला आहे काय? मानव कसा जन्माला आला, कसा मेला, त्याची उत्पत्ती कुठून झाली? जसा पाण्यात फेस झाल्यानंतर त्यातील बुडबुडा नाहीसा होतो, तसे मानव देहाचे आहे. मानवाचा देह पंचभूतांनी एकत्र येऊन निर्माण होतो. ही पंचभूते वेगळी होताच मानवी देह नष्ट होतो. त्या पंचभूतांच्या गुणांमुळे मानव मायापाशात गुंतवला जातो. देहाला चिंता मागे लागतात. पुत्र, मित्र व इतर नातेवाईकांचा मोह उत्पन्न करतात. रज, सत्व व तम गुणांची वेगवेगळी लक्षणे आहेत, ते नीट लक्ष देऊ नये. सत्वगुणाने देव होतात, रजोगुणाने मनुष्य होतो, तमोगुणाने दैत्य होतात. त्याच्या गुणांप्रमाणे कर्म घडतात. ज्या गुणांचे कर्म आचरण करतात तशी फलप्राप्ती होते. चांगली कृती केली तर चांगले व वाईट कृती केली तर वाईट फळ मिळते. कर्माचे फळ आपल्यालाच भोगावे लागते. इंद्रिये शरीराला त्या त्या वासनेच्या अधीन करतात. मायापाशात गुरफटवून टाकतात. त्यानुसार सुख दुःख भोगावे लागते. या संसार रूपी जगात सर्व प्रकारचे जीव प्राणी जन्मतात. ते आपल्या पूर्वकर्मानुसार व संचित प्रारब्धाप्रमाणे सुखदुःखाचा उपभोग घेतात. देव ऋषींना कल्पकोटी वर्षे आयुष्य असते. त्यांना देखील कर्मवशता सुटलेली नाही. भोग भोगावेच लागतात. मग या मनुष्य देहाचा कोठे पाड लागणार? जीव देहाधीन व देह कालाधीन असतो. जो देहधारी असेल त्याला नाना प्रकारचे विकार असतात. माझे माझे करीत असतो, मनाला स्थिरता नसते. म्हणून ज्ञानीजनांनी मग मन संतुष्ट ठेवावे. जन्म झाल्यावर आनंद मानू नये की मृत झाल्यास दुःख मानू नये. गर्भसंभव झाला की काय होते? त्याला कितपत साकारपणा येतो? अव्यक्त असूनही काही व्यक्त होते, ते नंतर अव्यक्तही होते. जसा बुडबुडा पाण्यात दिसता क्षणी नाहीसा होतो, तसेच या नरदेहाचे आहे. त्याचा काही भरवसा नाही. जेव्हा गर्भधारणा होते तेव्हाच ते नाशवंत आहे असे समजून आपली वागणूक ठेवावी. पूर्वकर्माप्रमाणे फळे भोगावी लागतात, तसे या देहास भोग भोगावे लागतात.
कोणी अल्पवयात मरतात तर कोणी म्हातारपणी मरतात. आपले पूर्वकर्म असेल, जसे आर्जव असेल तसे घडते. आपण मायापाशात वेष्टून जातो. माझे वडील, माझी आई, माझा मुलगा, माझा मित्र म्हणून माया लावतो व मृत झाल्यावर मूर्खाप्रमाणे दुःख करीत असतो. देह जरी निर्मळ दिसत असला तरी त्याची उत्पत्ती रक्त, मांस, रुधिर व मलमूत्रातून झालेली आहे. जन्म झाल्याबरोबर ब्रह्मदेव कपाळावर आपल्या पुण्यपापानुसार भोग लिहून ठेवत असतो. तेव्हा या कर्मकाळास कोणीच जिंकू शकले नाही. त्यामुळे देहाला नित्यत्व नाही, अमरत्व नाही. स्वप्नात दिसलेला द्रव्याचा साठा जसा अस्थिर असतो, जसा जादूगराचा खेळ तात्पुरते समाधान देणारा असतो, तसे मनुष्य देहाचे असते. आता तू स्वतःचेच सांग, तू कोटी जन्म घेतले असशील, ते मनुष्यत्व होते की पशुत्व होते, पक्षी होते की कीड वगैरे होते? जर मनुष्य योनीत होतीस तर कोण होतीस? कोणाची आई होतीस? कोणाची पत्नी होतीस? सांग, तुला माहीत आहे? तुझे माता पिता कोण होते? पूर्वजन्मी तू कोण होतीस हे तू सांगू शकतेस? मग माझा पुत्र म्हणून हा टाहू कशाला करतेस? हा पंचभूतात्मक देह असून चर्म, मांस, हाडे, मूत्र अशांनी बनलेला आहे. आपल्या शरीरात सर्व मल भरलेला आहे. हा देह वरून सुंदर दिसतो, पण आतून मलिन आहे. कोणता पुत्र, कोणाचा मृत्यू विनाकारण भ्रमिष्ठासारखी तू रडत बसली आहेस? ते प्रेत सोडून दे. लोकाचाराप्रमाणे त्याचा संस्कार करू दे. अशा प्रकारे त्या ब्रह्मचार्याने तिला उपदेश केला. विप्र स्त्रीची कामना पुरते. तेव्हा ती विनवणी करू लागली. ती मोठ्या करुणेने म्हणाली, हे स्वामी महाराज, आपण सर्व धर्म मला विस्तारून सांगितलेत, परंतु माझे अंतःकरण स्थिर नाही. प्रारब्ध हेच अटळ असे म्हणावे तर त्या श्रीहरींची पूजा कशाला करावी? परीस संपर्काने लोखंडाचे सोने होते. आम्ही पहिलेच दैवहीन होतो, म्हणून गुरुचरणी शरण आलो. महाराजांनी अभय दिले, बाळाला अपमृत्यू नाही असे वचन दिले, म्हणून आम्ही विश्वास केला. एखाद्याला ताप आल्यास तो धावत वैद्याकडे जाऊन औषध घेतो व बरा होतो. एखाद्या मनुष्यास करुणेने सहाय्य मागितल्यास त्याला सहाय्य देऊन आपत्ती नष्ट करतो. श्री नृसिंह सरस्वती महाराज प्रत्यक्ष त्रिमूर्तीचे अवतार आहे. त्यांनी मला वर दिला आहे, तो असत्य कसा होईल? तुम्हीच सांगा बरे. त्यांची मी आराधना केली, त्यांनी मला वर दिला, याचा विश्वास ठेवून मी स्वस्थचित्त होते. मी त्यांच्या विश्वासावर असताना त्या बाळाचा प्राण गेला. माझा मूर्खपणा म्हणून महाराजांची सेवा केली. आता म्हणूनच मी आपला देह समर्पण करते. महाराजांच्या चरणी मी माझे शरीर वाहून देते. महाराजांची कीर्ती अशीच अपार वाढो. हे तिचे वचन ऐकून तिच्या मनाचा भाव त्यांनी जाणला. तेव्हा ते म्हणाले, हे नारी, तुझा महाराजांवर इतका विश्वास आहे तर एक काम कर. त्यांच्या आशीर्वादाने तुला पूर्ण आयुष्य पुत्र लाभला. आता त्याला मृत्यू आला आहे, तेव्हा ते कलेवर त्याच गुरुस्थानावर घेऊन जा, जेथे तुला वर प्राप्त झाला, तेथेच म्हणजे नरसोबा वाडीत कृष्ण पंचगंगा संगमावर ते प्रेत समर्पण कर. हे वचन ऐकून तिच्या मनात विश्वास उत्पन्न झाला. पोटाला त्या बालकाचे शव बांधून नरसोबा वाडीत औदुंबराजवळ आली. जेथे गुरुपादुका होत्या तेथे डोके आपटू लागले. पादुका तिच्या रक्ताने भरून गेल्या. ती नारी मोठमोठ्याने आक्रोश करू लागली. सर्व दुःखात मोठे दुःख पुत्रशोक होय, तोच त्याचा क्षयरोग होय. माता पित्याचे मृत्यू मूळ होय. सायंकाळ झाली तेव्हा विप्र लोक त्या नारीला प्रेत मागू लागले. ते म्हणाले, तू आता का आक्रोश करतेस? आता सायंकाळ झाली आहे, लवकर प्रेताचे दहन करून निघून जाऊ. ज्या अरण्यात मनुष्य नाहीत की जास्त काळ राहणे बरोबर नाही, ते प्रेत आम्हाला तत्काळ दे. परंतु काही केल्या ती देईना. आपणा सवे प्रेताला अग्नी द्या
म्हणून ती अट्टहासाला पेटली व प्रेत पोटाशी बांधून गुरुपादुकांवर लुळू लागली. सोबत आलेल्यांनी नंतर विचार केला की या रानात रात्रीच्या वेळी राहणे योग्य नाही. चोरांचा उपद्रव होईल. आता घरी निघून जावे. घरी जाऊन स्नान करावे. आजचा नाहीतरी उपवास करावा लागेल. सकाळी येऊन प्रेत दहन करावे. आज रात्रीतूनच प्रेताला दुर्गंधी सुटेल. त्यामुळे ती नारी स्वतःहूनच ते प्रेत दहनासाठी देईल. असा विचार करून ते विप्र निघून गेले. त्या मेलेल्या मुलाच्या मातापित्यांना 2 दिवसांपासून झोप नव्हती. त्यामुळे रात्रीच्या 3ऱ्या प्रहराला तिला झोप लागली. तिला स्वप्नात एक जटाधारी, भस्म धारण केलेला, वाघाचे कातडे पांघरलेला, सर्वांगावर रुद्राक्षमाळा असलेला आणि योगदंड व त्रिशूळ हाती धारण केलेला योगी पुरुष त्या औदुंबरापाशी आला व त्या नारीला म्हणाला, हे नारी, तू विनाकारण शोक करतेस. विनाकारण माझ्यावर संतापली आहेस. तुझ्या मुलाला काय झाले? आता मी त्यावर उपाय करतो. असे म्हणून त्या भक्तवत्सल गुरु महाराजांनी तिला अभयवचन दिले. त्यांनी आपल्या जवळील भस्म काढून त्या प्रेताच्या सर्वांगाला लावले. त्याच्या शरीरातील वायू बाहेर निघून गेला म्हणून तो पुन्हा भरतो, म्हणजे तुझा पुत्र सजीव होईल. असे म्हणताच त्या स्त्रीला जाग आली. स्वप्न आठवून घाबरून गेली. तिला वाटले, खरंच आहे काय? आपण मूर्खासारखे प्रेत धरून बसलो आहोत. जे मनी वसे ते स्वप्नी दिसे. नृसिंह मुनींना दोष देण्यात काय अर्थ? आपले प्रारब्धच तसे असल्यास त्याला कोण काय करणार? देवावर मी उगीचच बोल ठेवला. मी मूर्ख आहे, अज्ञानी आहे. माझे नशीबच तसे असेल तर त्याला गुरु महाराज काय करणार? अशा प्रकारे ती काळजी करीत असतानाच त्या प्रेताला चैतन्य आले, जागृती आली, अंगात ऊब आली. तेव्हा ती घाबरली. वाटले की या प्रेताला काय झाले? भूत तर नाही संचारले ना? म्हणून मनात भीती उत्पन्न झाली. प्रेतात पूर्णपणे जागृती आल्यावर बाळ उठून बसला व आईला म्हणाला, मला भूक लागली, काहीतरी खायला दे. असे म्हणून रडत रडत आईजवळ आला. मातेच्या स्तनाला बाळाने मुख लावताच 32 धारा दूध आले. प्रथम तिच्या मनात भय उत्पन्न झाले. तसाच प्रेमभराने संतोष देखील झाला व एकदम त्या बाळाला कवटाळून छातीशी धरले. नंतर त्याला कडेवर घेऊन ती आपल्या पतीजवळ आली. पतीला जागे करून घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा पती म्हणाले, गुरु महाराजांचा महिमा थोर आहे. अशीच महाराजांची प्रचिती आहे. असे म्हणून दोघेही औदुंबरापाशी आले. प्रदक्षिणा करून साष्टांग नमस्कार घातला. नाना प्रकारे ती स्तोत्रे म्हणू लागली. ती म्हणाली, हे जय जया वरद मूर्ते, तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू व महेशाचे अवतार आहात. तुम्ही भक्तवत्सल आहात. भक्तीची भावना पाहूनच त्यांना वरदान देता. तुम्ही विश्वाचे तारक आहात, म्हणून तुम्ही या भूमीवर अवतार घेतला. तुमच्या गुणांचे व तुमच्या कार्याचे वर्णन करणे या पामराला अशक्य आहे. तेव्हा हे देवा, आम्हाला क्षमा कर. जसे रागावलेले पोर आईला निष्ठुरपणे बोलते, तसे आम्ही तुम्हाला नाही नाही ते बोललो. आम्हाला माफ करा. असे म्हणून दोघांनीही लोटांगण घातले. नंतर दोघेही गंगा स्नानाला गेले. बाळासह ते दोघे स्नान करून आले. पादुकांवर रक्त सांडले होते. ते धुवून पादुका स्वच्छ केल्या. औदुंबराला अभिषेक करून तिथे दीप लावला. मोठ्या भक्तिभावाने पूजा केली. मंत्रपूर्वक विधी केला. शमीपत्र व फुले वाहिली. नंतर आरती केली. प्रबळपणे गायन केले. मोठ्या भक्तिभावाने गुरूंची स्तुती केली. थोड्याच वेळात रात्र संपवून दिवस उजाडू लागला. हळूहळू सूर्य आकाशात वर येऊ लागला. सायंकाळी परत गेलेले लोक त्या ठिकाणी परत आले. त्यांनीही विचार केला की सकाळी लवकरच प्रेत संस्कार विधी आटोपून घ्यावा. परंतु त्या बालकाला बसलेला पाहून ती सारी मंडळी आश्चर्याने दंग होऊन गेली. साऱ्यांना फार आनंद झाला. मोठ्या हर्षाने त्यांनी समाराधना केली. असा हा गुरुस्थान महिमा आहे. अनेक लोकांच्या कामना या ठिकाणी पूर्ण झाल्या आहेत. ती प्रत्येक कथा विस्ताराने सांगितली तर बराच विस्तार होईल. सिद्ध नामधारकाला म्हणाले, तुला सर्वसाधारण कथा सांगितली. त्या औदुंबराजवळ सदा सर्व काळ गुरूंचा वास असतो.
तत्काळ मनोकामना पूर्ण होतात. श्री नृसिंह सरस्वतींची आराधना केल्यास वांझ स्त्रीला पुत्र संतती होते, दरिद्री माणसाला लक्ष्मी प्राप्त होते, रोगी माणसाला आरोग्य प्राप्त होते. त्यांची सेवा केल्यास अपमृत्यू कधीही येत नाही. मनात भाव ठेवून श्री गुरुचरणांची पूजा करावी. जी जी कामना मनात असेल ती ती सर्व पूर्णत्वाला जाईल. ज्यांच्या अंगी कुष्ठ असेल त्याने गुरुचरणाची पूजा केल्यास त्याचे शरीर पूर्वीप्रमाणे होते, यात तीळ मात्र शंका नाही. हृदय, शूळ, गंडमाळा व अपस्मार इत्यादी रोग गुरुपादुकांची सेवा केल्यास तत्काळ नाहीसे होतात. जो मंदमती, बहिरा, मुका, पांगळा व रक्तपेतीचा असेल त्याने औदुंबराची सेवा करताच त्याला पूर्वीप्रमाणे शरीर प्राप्त होते. तेथे चतुर्विध पुरुषार्थ निश्चितच प्राप्त होतात. औदुंबरवाडीला गुरु महाराज प्रत्यक्ष वास करतात. औदुंबराला कल्पवृक्ष म्हणतात. जी जी मनात इच्छा असेल ती ती तेथे पूर्णत्वास जाते. येथील महिमा मी कितीही वर्णन करून सांगितला तरी तो थोडाच आहे व ते मला शक्यही नाही. नृसिंह सरस्वती महाराजांची फार ख्याती आहे. अशा प्रकारे गंगाधराचा पुत्र सरस्वती गुरुचरित्र विस्तारून सांगू लागला. जे लोक भक्तिपूर्वक श्रवण करतात त्यांना सकळ अभीष्टे प्राप्त होतात. सरस्वती गंगाधर सदा गुरूंचे नामस्मरण करीत असे, त्यामुळे मोक्षप्राप्ती होते. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्त भाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 21. ओम तत्सत.